हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल इराद्या. आणि आजचा विषय मी थोडा वेगळा घेऊन आली आहे तुम्हा सगळ्यांसाठी. तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की काय आहे एक्झॅक्टली आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओचा विषय असा आहे की लहान मुलांना आपण का श्लोक शिकवले पाहिजेत आणि ते का महत्त्वाचे, की धार्मिक परंपरा जपण्यासाठी. पण तो एकच इंटेन्शन नाही आहे, तर मुलांची एकाग्रता, त्यांची स्मरणशक्ती, त्या श्लोकांमधले जे उच्चार आहेत, जे प्रोनाऊन्सिएशन्स आहेत, जे आजकालच्या मुलांमध्ये नाही आहेत, तर ते जे संस्कृत श्लोक म्हणून जे मुलांचे उच्चार स्पष्ट होतात, त्याच्यासाठी आपण मुलांकडनं श्लोक म्हणून घेतले पाहिजेत. त्यांचं मन शांत राहण्यासाठी. आजकालची मुलं एकुलती एक असल्यामुळे खूप जास्त हट्टीपणा करतात, तर त्यांच्यासाठी म्हणून आपण हे श्लोक लहान मुलांकडनं, आपल्या मुलांकडनं म्हणून घ्यायला हवे आहे. चला तर मग मी आता तुम्हाला सांगते की ते कोणते श्लोक आहेत जे लहान मुलांकडनं आपण म्हणून घ्यायला हवेत डेली बेसिसवरती. तर पहिला श्लोक आहे, ओम कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. दुसरा श्लोक असा आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तर तिसरा श्लोक हा आहे, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंदम प्रभाते करदर्शनम. तर आता चौथा श्लोक आहे, जो आहे गायत्री मंत्र. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पाचवा श्लोक, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर हे होते 5 श्लोक जे लहान मुलांकडनं आपण रोज डेली बेसिसवरती म्हणून त्यांच्याकडून घ्यायला हवेत. एकदम छोटे छोटे आहेत, सिंपल आहेत, त्यांना लगेच तर येणार नाहीत, पण आपण रोज हे लावले श्लोक, आपण म्हटले, त्यांच्या कानावरती जरी ते श्लोक पडले ना, तरीसुद्धा या गोष्टीचा खूप जास्त फायदा होऊ शकतो. तर नक्कीच हे श्लोक तुम्ही तुमच्या मुलांसोबत ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हीसुद्धा हे श्लोक तुमच्या मुलांकडून म्हणून घेत आहात का.